पतीचा मृत्यू दिवस आला जवळी, कोणानं सांगे वेल्हाळी, तो सत्यवान सकाळी वनाप्रती चालिला. कथेचं अनुसंधान सत्यवान आणि सावित्री या दोघांची परम पवित्र कथा आहे, जगाला आणि जीवाला पावन करणारी. आणि नारदांनी सांगितलं होतं की लग्न झाल्यापासून 1 वर्षानंतर सत्यवान मरणार आहे. आणि सत्यवान मरणाचा जो दिवस होता तो दिवस नारदांनी सांगितलेला जवळ आला. आणि जवळ आल्याबरोबर त्या दिवशी ती सत्यवानाला थांबवत होती. आजचे दिवस वनामध्ये जाऊ नका, कारण तिला माहिती होतं जर वनामध्ये गेला तर मरणार आहे. त्यामुळं मग ती थांबवत होती. नवऱ्याला म्हणले राहू दे, आजचे दिवस जाऊ नका वनामध्ये. पण आता कर्मयोग असतो, ती संचितामध्ये निघेल असतं, त्यामुळे सत्यवान निघाला. सावित्री देवी वारीत परित्यास जवळी आला मृत्यू, फरशी घेऊन निघत फळे मुळे आणावया. आणि सावित्री थांबवत होती, सत्यवानाला सांगत होती जाऊ नका वनामध्ये, आजचे दिवस राहू द्या, इथंच आपण काहीतरी करू, कशाला जाताय वनामध्ये, जाऊ नका. पण त्यानं ऐकलं नाही, कारण मरण जवळ आलेलं असतं. त्यामुळं मग ते हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि फळ लाकडं वनामधून आणण्यासाठी सत्यवान वनाकडे निघाला. सवे निघे सुकुमार हिंडती दोघे घोर कांतार, पतीचे चरण वारंवार धुवून चुरी वृक्षातळी. आणि मग त्या दिवशी सावित्री सत्यवानाच्या बरोबर निघाली. आजपर्यंत कधी त्याच्या सोबत वनामध्ये नाही गेली, ते एकटाच जात होता. पण आज नवऱ्याचा मरणाचा दिवस आहे ही तिला माहिती होतं एकटीलाच, म्हणून ती कुणाला काही न बोलता सत्यवानाच्या बरोबरीला वनामध्ये निघाली. जात असताना रस्त्यामध्ये पाय दाबत होती, सेवा करत होती असं सांगतात. पर्यटन करिता तयावेळी हस्तचला गेला चंडमौळी, निशा गोरा प्राप्त झाली झगमगती उडगणे. आणि मग वनामध्ये फिरत असताना दिवस संपला, दिवस मावळला गेला. आणि दिवस मावळल्याबरोबर अंधार पडत आला. रात्रीच्या जे चांदणे होत्या, नक्षत्र होते, ते चमकू लागले. आणि रात्र झाल्यानंतर ना मग सत्यवानाला सावित्री विनंती करू लागले. पतीचा विनवी राजबाळा आश्रमाप्रती स्वामी चला. तो वटवृक्षी उभा ठेला शुष्क काष्टे मोडीत. आणि सावित्री आपल्या नवऱ्याला सत्यवानाला विनंती करू लागली, महाराज संध्याकाळ झाले, रात्र झाले, चला आता तरी आपल्या आश्रमाकडे घराकडे जाऊ. विनंती करत होती. पण त्यांना म्हणला 1 लाकूड थोडस राहिले, थोडं मोडून घेऊन जाऊ म्हणला, वाळलेला हाय लगेच मोडतय. म्हणून वडाच्या झाडाखाली तो उभा राहिला. आणि वडाच्या झाडाखाली उभा राहून त्या वडाच्या झाडाची जवळची काही लाकडं होती, ती लाकडं बळजबरीनं मोडत होता, कुऱ्हाडीनं. मोडत असताना काय झालं, एक काष्ट बळे मोडीत ते कपाळी आदळले अकस्मात, पाषाण जेवी वर्मी बैसत पडिला मूर्छित सत्यवान. आणि मग त्या वडाच्या झाडाखाली सोबतची लाकडं तोडीत असताना एक लाकूड उसळलं म्हणजे हातामधून निसटलं तोडत असताना. आणि ते लाकूड त्या सत्यवानाच्या कपाळावरती आदळलं. जसं दगडाचा प्रहार कपाळावरती लागावा त्या पद्धतीने तो प्रहार लाकडाचा लागला गेला. आणि त्या प्रहार लागल्याबरोबर सत्यवान त्या वडाच्या झाडाखाली मूर्छित येऊन पडला. देखोनी पतिव्रता धावली मुखी मस्तकी उदक गाली, मांड्या पुली उसादी धली वारा गाली निज पल्लवे. आणि त्यावेळेस सावित्रीने पाहिलं की आपल्या असणाऱ्या नवऱ्याला एक लाकूड लागलं, मूर्छित पडला. लगेच सावित्री धावली. धावल्याबरोबर त्याचं असणारं मुंडकं उचललं, त्याच्या खाली आपली मांडी घातली, मांडीवरती त्याचं असणारं शिर घेतलं आणि आपल्या पदरानं त्या सत्यवानाला वारा घालू लागले. रात्र एक प्रहर पूर्ण तेव्हा गेला पतीचा प्राण, लावण्य सागरीचे निधान शोकार्णवनी पडिले. आणि 1 प्रहर रात्र झाल्यानंतर ना म्हणजे संध्याकाळी 9-10च्या आसपास त्या असणाऱ्या सत्यवानाचा जीव गेला. त्याच वडाच्या झाडाखाली तो मेला.
आणि मेल्याबरोबर लावण्य सागरीचं निधान असणारी ती सावित्री दुःखार्णवामध्ये आपला नवरा मेला या असणाऱ्या दुःखामध्ये बुडाने गेली आणि दुःख करू लागले. मने उठाजी प्राणनाथा श्रमी वाट पाहती माता पिता मज सांडणी तत्वता तुरी पंता सेविले. आणि तो असणारी सावित्री सत्यवानाला बोलू लागली, म्हणली उठा, चला खूप अंधार झालाय, आई वडील आंधळे आहेत आणि ते आपली आतुरतेनं वाट पाहतात, आश्रमाकडे चला, घराकडे चला. आता तो मेलेला आहे, तिच्या मांडीवरती त्याचं प्रेत पडलेलं आहे आणि ती असणाऱ्या प्रेताला ती सावित्री कळवळीनं शोकानं रडून बोलू लागले. पितांद माता शक्त प्राण देतील ऐकता माता उठा झाला सुधाक्रांत बोला शब्द एक मजसी. आणि त्यावेळेस सावित्री बोलू लागली, वडील आपले म्हणजे सासरा जो आहे तो आंधळा आहे आणि सासू आई अशक्त आहे, तिच्यामध्ये ताकद राहिलेली नाही. मग दोघही त्या ठिकाणी असणारी एक आंधळा एक अशक्त आहे आणि आपली वाट पाहताय. जर तुम्ही गेलात ही जर बातमी त्यांना कळली तर ऐकल्याबरोबर ती जीव देतील. म्हणून ती असणारी सावित्री त्या सत्यवानापाशी बसून रडू लागले. माझे अन्याय बहुत समर्थे घालावे पोटात रुसने सांडून एक माता मजशी बोला प्रिय करा. आणि त्यावेळी सावित्री बोलू लागली, आजपर्यंत 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर माझ्याकडून काही अपराध घडला असेल, अन्याय झाला असेल तर तो असणाऱ्या पोटामध्ये घाला. रुसून जाऊ नका, मला या वनामध्ये एकाएकी टाकून जाऊ नका. उठा, आश्रमाकडे चला, घराकडे चला. अशा प्रकारे सावित्री बोलू लागले. आपुली प्रिया सोडून उचित नव्हे करिता गमना तुम्हासी फल मूल जीवन आणून कोण देईल. आणि सावित्री बोलू लागली, रडू लागली की आपली पत्नी सोडून, आपल्या पत्नीला सोडून एकाएकी निघून जाणं हे तुम्हाला शोभत नाही. आजपर्यंत तुमची सेवा केली, तुम्हाला फळं आणून दिली, पाणी आणून दिलं, तुमची चरणाची सेवा केली, मग आता कोण करील. म्हणून दुःख शोकानं ते रडू लागले. आहा कर्म कैसे विचित्र भंगून गेले माझे छत्र दिसे शून्य त्रिभुवन मात्र काय करू यावरी. आणि मग सावित्री आपल्या कर्माला दोष देऊ लागली. कर्म कसलं विचित्र आहे. या वनामध्ये राहत होते, गरिबी होती, सत्यवान होता, आई असणारे सासू सासरे, सासरा आंधळा आहे, सासू अशक्त आहे, वनामध्ये झोपडीमध्ये राहत असताना सुद्धा एकुलता एक सहारा असणारा पती तोही सत्यवान मरण पावला. म्हणून दुःख करू लागले. मज टाकून कांतारी सांगतिया गेला दुरी शोक करिता सुंदरी येमते ते पातला. आणि मग दुःख करू लागले, मला या वनामध्ये टाकून निघून गेला, तर दुःख सागरामध्ये मला टाकलं आणि खूप लांब माझ्यापासून निघून गेला. अशा प्रकारे ती सावित्री रडत असताना, दुःख करत असताना त्याचा असणारा जीव गेलेला आहे. मग त्याचा लिंग देह प्राण ज्योतरूपी घेऊन जाण्यासाठी यम त्या ठिकाणी त्या वडाच्या झाडापाशी आला. त्याचा लिंग देह काढून यम चालीला दक्षिण पंथे घेऊन सावित्रीने प्रत्यक्ष देखून पाठी धावे तयाचे. आणि यम तिथं आला. यम आल्याबरोबर यमानं त्याचे असणारी लिंगदेह म्हणजे प्राणरूपी ज्योत काढली आणि त्याचा प्राण घेऊन यम तिथून निघून चालला. जात असताना सावित्रीने प्रत्यक्ष देखून, जगातली पहिली स्त्री आहे की तिनं यमाला जिवंतपणे पाहिलंय. आजपर्यंत यमाला कोणी पाहिलंच नाही, यम कोणाला दिसतच नाही. पण ती पतिव्रता असल्यामुळे यम तिला दिसला आणि मग यम निघून चालल्याबरोबर त्या असणाऱ्या सत्यवानाला तिथं ठुलं. सावित्री उठली आणि त्या यमाच्या पाठीमाग निघाले. मुखे करीत स्तवन क्षणाक्षणी निघाली लोटांगण म्हणे महाराज तू कोण नाम गुण सांगे पा. आणि मग मुखानं त्या असणाऱ्या व्यक्तीचं, यमाचं, आपल्या पतीचं स्तवन करू लागली. त्या असणाऱ्या व्यक्तीला, यमाला लोटांगण घालू लागली आणि विचारलं, महाराज कोण आहो.
इकडे एकाएकी आलाव निघालाव, कोण आव, कुठून आलाव, नाव काय, सगळं सांगा असं यमाला ती सावित्री विचारू लागले. पेरू म्हणे नियम जाण, तू पतिव्रता थोर म्हणून, दूत न दिले धाडून, मी चालो न्यावयाते. आणि यमाने सांगितलं माझं नाव यम आहे, मेल्यानंतर ना माझे दूत त्याला घेऊन जायला येत असतात, पण तू सत्य पतिव्रता आहे त्यामुळे मी दूताला पाठवलं नाही, स्वतः मी आलो. तुझ्या नवऱ्याचा प्राण घेऊन जायला दूताला पाठवलं नाही, कारण तू पतिव्रता आहे आणि त्या पतिव्रतामुळं सामर्थ्यामुळे मी स्वतः तुझ्या नवऱ्याचा प्राण घेऊन जायला आलो. मी यम आहे असं यमानं सावित्रीला सांगितलं. करुणानुबंध सरला पूर्ण, जाई व्रतराचे करी दहन, एरी म्हणे गेली प्राण, तुझे चरण न सोडी मी. आणि त्यावेळेस यमाने सांगितलं ही सत्यवान मेलेला आहे, आता ह्याचा मी जीव प्राण घेऊन चाललेला आहे. आता तुझं आणि सत्यवाना तुझं काय ऋणानुबंध होते ते सगळे संपले, माघारी जा आणि ते आपल्या असणाऱ्या नवऱ्याच्या प्रेताचं दहन कर, त्याच्या सगळ्या असणाऱ्या उत्तर क्रिया परिपूर्ण कर असं यम बोलल्याबरोबर सावित्रीने तर यमाचं पाय धरलं घट्ट आणि पाय धरून नमस्कार केला. पती प्राण सांगाते आता, मजईने त्वरी समर्था, मी तुझी कन्या तत्वता, उठवी जा माता आपुल्या. सावित्रीनं त्या यमाचं पाय घट्ट धरलं आणि सावित्रीने सांगितलं महाराज मी तुमची मुलगी आहे आणि मुलगी असं आहे या नात्यानं आपल्या जावयाला उठवा, त्या सत्यवानाला जिवंत करा, त्याला असं एकाएकी वनामध्ये टाकून देऊ नका, सोडू नका, मी तुमची मुलगी आहे आणि माझ्या असणाऱ्या नवऱ्याला जिवंत करा, उठवा असं तो बोलू लागली. तुझी कन्या वेल्लाळा, ती सवैधव्य शब्द नको दयाळा, यावरी प्रयत्नात बोलिला, सहसा न घडे गोष्टी हे. सावित्रीने सांगितलं मी तुमची मुलगी आहे आणि आता तुमच्या मुलीला वैधव्य हा शब्द समाजामध्ये लौकिकामध्ये नको, तुमच्या मुलीचं सौभाग्य असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जावयाला म्हणजे ह्या सत्यवानाला उठवा. त्यावेळेस यमानं सांगितलं ही कधीच शक्य होणार नाही, एकदा मेलेला माणूस त्याचा जीव घेऊन चाललोय तो परत माघारी कधीही जिवंत होत नाही, ते मला करता येत नाही असं यम सावित्रीला बोलू लागला. एक पती प्राण वेगळा करून, माग तुझा झालो प्रसन्न, माग सीते देईन बोलवचन सुकुमारे. आणि त्यावेळेस यमाने सांगितलं सत्यवानाशिवाय जर तुला काही मागायचं असलं तर तुझ्यावरती प्रसन्न आहे, मी माग काय तुला मागायचे ती माग, कारण तू पतिव्रता असल्यामुळे मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, फक्त सत्यवान जिवंत करा ही सोडून दुसरं जर तुला काही मागायचं असेल तर मागून घे, तुझ्यावरती प्रसन्न आहे असं यमानं सांगितलं. बघा काय काय मागायचं. श्री गणेशाय नमः. यावरी येरी म्हणे धुमसेन श्वशूर, दैत्यासी महाराजा नेत्र, यम म्हणे तुझला गता कर, येईल दृष्टी निर्धारे. सावित्रीनं यमानं माग म्हटल्याबरोबर सावित्रीनं मागायला सुरुवात केली. म्हणले महाराज जर प्रसन्न झाला तर माझा सासरा आहे धुमत्सेन नावाचा आणि तो दोन्ही डोळ्यानं अंधाळा आहे, तर त्याला दृष्टी यावी, त्याला दिसावं. यमानं सांगितलं तू जा, तुझा स्पर्श झाल्याबरोबर तुझा हात लागल्याबरोबर तुझ्या सासऱ्याला दृष्टी येईल, त्याला दोन्ही डोळ्यानं दिसेल, अशा प्रकारचा आशीर्वाद यमानं सावित्रीला दिला. यावरी माघारी जाई आता, म्हणे सोडून तुझे पिता, कोणीकडे जावे ताता, मज माहेरा जावे समागमे. सावित्रीनं मागितलं पहिल्या वरदानामध्ये की माझ्या सासऱ्याला डोळे यावी, त्याला दिसावं. यमानं तथास्तु म्हणून सांगितलं जा आता माघारी जा. त्यावेळेस सावित्रीने सांगितलं कुठं जायचं, तुम्ही माझे वडील आहे त्यामुळे मला पण माहेराला घेऊन चला, तुमच्या सोबत तुम्ही जिथं जाईल तिथं मला पण घेऊन चला, तुम्हाला सोडून कुठं जावं असं ती सावित्री यमाला बोलू लागले. माझे प्रतार चरणी असेल मन, तरी तो होशील दयाघन, संत मत साधू जन भाय बंधील असतील जरी. सावित्रीनं बोलायला सुरुवात केली. म्हणले महाराज माझं जर माझ्या पतीच्या चरणावरती मन असेल, साधू संतांची सेवा केली असेल
तर तुम्ही माझ्यावरती प्रसन्न होताल, माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये दया निर्माण होईल, अशा प्रकारे सावित्री बोलू लागले. मग बोले विश्वांत पती वेगळा करू आता मग बोले विश्वांता पती वेगळा करून माग आता पतिव्रता होऊन तत्वता प्रसन्न झालो दुसऱ्याने. मग यमानं बोलायला सुरुवात केली, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे कारण तू पतिव्रता आहे, सत्य आहे, म्हणून अजून तुला काय मागायचं असेल तर मग दुसरा वर देतो तुला, दुसऱ्यांदा तुझ्यावरती प्रसन्न आहे, फक्त सत्यवानाला मागायचं नाही. सत्यवानाचा प्राण सोडून किंवा त्याला जिवंत करा सोडून बाकी तुला अजून जर काय मागायचं असेल तर माग, असं यमानं सावित्रीला सांगितलं. यावरी बोले सुंदरी श्वसुराचे राज्य देई जडकरी तथास्तु म्हणे भास्करी आता माघारी जाई का. माग म्हटल्याबरोबर सावित्रीनं मागायला सुरुवात केली. चान्स भेटलाय तर मागायचं, सोडायचं कशाला. तिला सांगितलं, ऐका महाराज, जर प्रसन्न झाला तर माझ्या सासऱ्याचं राज्य त्याच्या दायादानी म्हणजे शत्रूंनी हिरवून घेतलेलं आहे. त्याचंही राज्य होतं, दुमतसिंह राजा आहे आणि त्याचं गेलेलं राज्य परत माघारी मिळावं, त्याचं त्याला प्राप्त व्हावं. यमानं सांगितलं, तथास्तु, तू घरी जा. घरी गेल्याबरोबर तुमचे जे काही अगोदरचे प्रधान आहेत ते प्रधान छत्र घेऊन येतील, तुम्हाला घेऊन जातील. घरी जा, माघारी जा, असं यमानं सांगितलं. एरी म्हणे दया वै स्वतः पती समागमे मजने आता चक्रा कंस तत्वता आदित्य मजा एक करी. आणि यमाने घरी जा म्हटल्याबरोबर तिनं लगेच बोलायला सुरुवात केली. तुम्हाला सोडून कुठं जायचंय म्हणली, तुम्ही माझा पती प्राण, त्याचा असणारा प्राण जीव घेऊन चालला, मग आता तुम्ही माझे वडील आहे, मी तुमची मुलगी आहे, धर्मकन्या आहे, तुम्हाला सोडून कुठं जाणं नाही, असं सावित्री बोलू लागले. व्रत तप आणि दाना जरी घडेल असेल पूर्वीहून माता पिता लक्ष्मी नारायण मानुनी पूजिला असतील. सावित्रीनं बोलायला सुरुवात केली, महाराज, मी आजपर्यंत व्रत दान तप जर केलं असेल, आई वडिलांची सेवा लक्ष्मी नारायण समजून जर त्यांची सेवा केली असेल, किंवा अनेक सगळ्या असणाऱ्या साधू संतांची सेवा जर केली असेल, तर माझ्याबद्दल तुम्हाला दया निर्माण होईल, असं सावित्री बोलू लागले. अनाथ प्रेताचे दहन केले असेल दारिद्र्याचे लग्न समागन स्वच्छ श्रवण सद्गुरु सेवा भावार्थे. आणि आजपर्यंत मी अनाथ प्रेताचं दहन केलं असेल, ज्याला कोणी नाही त्याचं असणारे दहन उत्तर क्रिया सगळ्या जर मी व्यवस्थित पार पडले असतील, आहे एखाद्या दरिद्र्याचं गरीबाचं मी लग्न केलं असेल, संत समागम केला असेल, पुराण श्रवण भगवंताच्या पवित्र कथा जर मी ऐकल्या असतील, तर माझ्याबद्दल दया तुम्हाला निर्माण होईल, असं सावित्री बोलू लागले. तरी तुझं दया बुजेल मनी मग तो बोले यमवानी सत्यवान वेगळा करुणी माग साधनी अभिष्ट. तरी तुम्हाला माझ्याबद्दल दया निर्माण होईल आणि तुम्ही माझ्यावरती प्रसन्न होताल. यमाने सांगितलं, झालो प्रसन्न, तिसऱ्यांदा प्रसन्न झालो, तुला काय मागायचं ती माग, फक्त सत्यवानाला मागायचं नाही, कारण तो मेलाय. त्या सत्यवानाचा जीव सोडून दुसरं अजून काही अपेक्षा असेल, इच्छा असेल तर माग, असं यमानं सावित्रीला सांगितलं. माझ्या पित्याचा शतपुत्र दै अर्कजा तू सत्वर धर्मराज देत उत्तर तथा स्वयसे त्रिवार. सावित्रीनं लगेच मागायला सुरुवात केली. म्हणले, महाराज, माझा वडील अश्वपती राजा आणि त्यांना मुलगा नाही, आणि मुलगा नसल्याचं दुःख त्यांना आहे, त्यामुळे त्यांना 100 मुलं होऊ द्या, काय त्यांना संतती पाहिजे तेवढी मिळू द्या, असं सांगितल्याबरोबर यमाने तथास्तु सांगितलं. तू घरी गेल्याबरोबर तुझ्या असणाऱ्या मातोश्रीला किंवा त्या असणाऱ्या अश्वपती राजाला संतती होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद यमानं दिला. बाई तुझी दीड फार म्हणून दिले केवर आता जाई सत्वर अग्नी देई पती लागी. यमाने सांगितलं, बाई तुझी भीड फार, तुझी भीती आहे आम्हाला, कारण पतिव्रतेला भिवून राहावं लागतं, देवाला सुद्धा. तू का म्हणे, पतिव्रता तिची देवावर ही सत्ता, देवावरती सत्ता गाजवण्याचं सामर्थ्य पतिव्रतेमध्ये असतं. कारण आपल्याला सुलोचनेची कथा माहिती आहे, महादेवाला कामाला लावलं, म्हणजे महादेवाला सुद्धा काम करायला लावणं ही ताकद एका पतिव्रतेमध्ये असते. म्हणून यमाने सांगितलं, तुझी भीती आहे आम्हाला, म्हणून एवढे वरदान दिले.
तुझ्या भीतीस्तव तुझ्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळं एवढ्या वेळा तुला प्रसन्न झालो, आता माघारी जा आणि त्या सत्यवानाच्या शरीराला अग्नी दे असं यमानं सांगितलं. बोले पतिव्रता शिरोरत्न दुष्काळ माझी अन्नदान तृष्णार्थासी जलपान करेल असेल उष्णकाळी. पुन्हा सावित्रीनं बोलायला सुरुवात केली, महाराज जर मी दुष्काळामध्ये अन्नदान केलं असेल, तृषार्थाला तहान लागलेला जर पाणी दिलं असेल आणि उष्ण उन्हाळ्याच्या काळामध्ये कोणाला जेवण पाणी जर दिलं असेल तर व्याधीग्रस्त दुर्लभ क्षीण त्याचे केले असेल रक्षण हरिस्वरूप मानुनी जरी ब्राह्मण पूजिले मी. एखादा व्याधीग्रस्त आहे, दुर्बल आहे, दरिद्री आहे, त्याची जर मी सेवा केली असेल, त्याचं रक्षण केलं असेल, हरिस्वरूप मानून जगातील सगळ्या ब्राह्मणाची सेवा केली असेल तर हर भेद पूर्ण मानून केले असेल भजन हरी कथा पुराण श्रवण केले असेल भावार्थे. भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री महादेव यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न मानता त्या दोघांचं मी भजन नामस्मरण जर केलं असेल, भगवंताची कथा पुराण श्रवण हे सगळं चरित्र देवाचं ऐकलं असेल तर तरी समजा दे कुणी दयाळू होई भानुनंदन मग यम बोले हा सोने चतुर्थ वर मागे का. आणि एवढं सगळं मी जर केलं असेल तर महाराज तुम्हाला माझ्याबद्दल दया निर्माण होईल, माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल, आपल्या मुलीचा कळवळा तुम्हाला येईल असं सावित्री बोलल्याबरोबर यमाला हसू आलं आणि यमानं हसून सांगितलं, चौथ्यांदा प्रसन्न झालो, चौथा पण वर देतो, जर काही इच्छा असेल तर माग. व्यर्थ शब्द तत्वता मज नको दयाळ आता शतपुत्री सफल आता उदरल टीका करी माझी. त्यावेळेस सावित्रीनं चतुराईने युक्तीनं मागितलं, कारण यमानं सांगितलं होतं सत्यवानाला सोडून बाकी काय मागायचे ती माग. सावित्रीने सांगितलं मला आता काही नको, फक्त माझ्या पोटाला मुलं व्हावी आणि मला पुत्र संतती वाढावी, 100 मुलं माझ्या पोटाला व्हावी एवढंच वरदान द्या. आता मुलं व्हायची म्हटल्यावर नवऱ्याला जिवंत करावं लागणार, म्हणून अशा प्रकारचं मागणं सावित्रीनं मागितलं. पुत्रवती गुणवंती जन्म सावित्री सौभाग्यवती मंगल माहेश्वरी मज म्हणती करी ख्याती त्रिभुवनी. सावित्रीने सांगितलं मला दुसरं काही नको, तुम्ही चौथ्यांदा वरदान दिले, चौथ्यांदा प्रसन्न झाले, तरी शेवटचा वर मी मागते की मला असणारा जन्म सावित्री म्हणावे, अखंड सौभाग्यवती राहावं, मंगलकारक म्हणावं, गुणवंती म्हणावं, अशा प्रकारे मला करा असं सावित्रीनं मागितलं. फळाविना तरू जाण की वेद घोषविना द्विसदन हरिस्मरणा विनास वदन व्यर्थ जैसे पशुवत. आणि सावित्रीने सांगितलं माझ्या पोटाला मुलं जन्माला यावी. झाड आहे पण त्या झाडाला जर फळच नसतील तर त्या झाडाला काही किंमत नाही. किंवा ब्राह्मणाचं घर आहे आणि त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये वेदाचा घोष ऐकू येत नाही, वेदाचा मंत्राचा उच्चार ऐकू येत नसेल तर त्या घराला काही किंमत नाही. तोंड आहे आपलं, त्या तोंडामध्ये जर भगवंताचं नामस्मरण नसेल, भगवंताची कथा नसेल तर त्या असणाऱ्या मुखाला काही अर्थ नाही, ती व्यर्थ आहे. तशा पद्धतीने माझ्या पोटाला संतती प्राप्ती व्हावी असं सावित्रीनं मागितलं. देवी कुळी नसता पुत्र कैसे होईल वंश पवित्र मी तुझे तात कृपा पात्र करी माहेरी कन्येसी. आणि सावित्रीने सांगितलं त्या पद्धतीने जर कुळाला वंशाला असणारा मुलगाच नसेल तर मग वंश पवित्र कसा होणार. तुम्ही माझे वडील आहात तर तुमच्या मुलीला असणारं तिचं असणारं माहेर म्हणजे तिच्या असणाऱ्या पोटाला पुत्र संतती प्राप्त करून द्या असं सावित्रीनं यमाला मागितलं. तुझ संगे पंथ क्रमिला आता नाही मजेचा सौभाग्य सरिता मज रिकामे सर्वथा दौडू नको यावेळी. आणि सावित्रीने सांगितलं महाराज एवढ्या वेळ तुमच्या सोबत वेळ घालवला, कारण यम आहे तो, यमासोबत वेळ काळ क्रमणा केली, त्यामुळे आता मला व्यर्थ जाऊ देऊ नका. मला असणारं जी आता मी चौथ्या वरामध्ये मागितलेलं आहे ते सगळं मला प्राप्त करून द्या असं सावित्रीनं मागितलं. श्रद्धा देव होऊन दयाळ मनी कन्ये तुझ दिले सकळ तुझे गुण दे कोणी निर्मळ संतुष्ट झालो सर्वस्वे. आणि यम तिच्यावरती प्रसन्न झाला आणि यमाने सांगितलं तू आता जे जे मागितलं
की तुझ्या पोटाला 100 मुलं यावी, तुला सौभाग्यवती म्हणावं, मंगल माहेश्वरी म्हणावं, ही जी तुझी इच्छा आहे ती सगळं तुला प्राप्त करून दिलं, अशा प्रकारचा आशीर्वाद यमानं दिला. सावित्री म्हणे सर्वज्ञ मूर्ती बोले सत्यवान असं आयुष्य किती. येरू म्हणे तू मम कन्या सुमती महासती विख्यात. यमानं सांगितलं तुला पाहिजे तेवढं अपेक्षित सगळं दिलं. त्यावेळेस लगेच सावित्रीने विचारलं यमाला, म्हणले महाराज सत्यवानाला आयुष्य किती आहे? आता त्याला तुम्ही जिवंत केल्यास तो किती वर्ष जगेल, किती काळपर्यंत जगेल? यमानं सांगितलं आता तू मुलगीच आहे माझी, आता मुलगी असल्यामुळं किती दिवस जगल सांगतो आई. 400 वर्षेपर्यंत सत्यवान आयुष्यवंत. तुझं होतील 100 सूत पौत्रही बहुत देखसी. आणि लगेच यमानं सांगितलं 400 वर्षपर्यंत, 400 वर्ष इथून पुढं सत्यवान आयुष्यवंत, सत्यवानाला आयुष्य प्राप्त होईल. आणि तुला पुत्र पौत्र, पौत्र म्हणजे नातू, मुलं नातू सगळं तुला प्राप्त होईल. आता जे जे मागितलं ते सगळं तुला मिळेल, अशा प्रकारे आशीर्वाद यमानं दिला. वैरिनासती सर्वथा सकल राज्य येईल आता. तू पतीपाशी जाई आता स्पर्शता प्राण येईल पै. यमाने सांगितलं तुमचे जे काही वैरी आहेत, म्हणजे ज्या शत्रूनं तुमचं राज्य हिरावून घेतलेलं आहे तुझ्या सासऱ्याचं, ते सगळे वैरी नाश पावतील आणि गेलेलं राज्य तुम्हाला परत मिळेल. तू माघारी जा, तिथं वडाच्या झाडाखाली तुझा नवरा मरून पडलेला आहे, त्याच्या शरीराला फक्त हात लावला, तुझा स्पर्श झाल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये प्राण येईल आणि तो जिवंत होईल, असं यमानं सांगितलं. मग तो दक्षिण दिशेचा इंद्र अंतर्धान पावला सत्वर. सावित्रीच आनंद थोर भरताला सन्निध पातली. आणि असं यमानं सांगितलं, तो दक्षिणेचा इंद्र, इंद्र म्हणजे राजा, दक्षिण दिशेचा राजा तो यम आहे. कारण मेल्यावरती दक्षिण दिशेकडून यम येत असतो. बघा 10वं करायला गेलं ब्राह्मण काय म्हणतं, दक्षिणेकडे तोंड करा, कारण दक्षिण दिशेचा राजा यम आहे. आणि तो असणारा यम अंतर्धान पावला, निघून गेला. सावित्रीला आनंद वाटला आणि आपल्या पतीजवळ, सत्यवानाच्या जवळ सावित्री आले. हनुवटी सलावणी हात म्हणे प्राण वल्लभा उठा त्वरित. तव तो कडकडोनी उठत अलिंगन अलिंगित प्राणप्रिये. आणि मग लगेच ते असणाऱ्या सत्यवानाच्या जवळ आली. आल्याबरोबर त्याच्या हनुवटीला सावित्रीने हात लावला आणि सांगितलं उठा. आणि हात लावल्याबरोबर तिचा स्पर्श झाल्याबरोबर सत्यवान उठून बसला. म्हणे तू श्रमली सफार फळे बक्षी न करीस निरावार. एरी म्हणे सासू स्वसूर त्याविन न बक्षी सर्वथा. आणि सत्यवान उठून बसला. सत्यवाने सांगितलं खूप दमलीस, फळाचं सेवन केलं नाही, निराहार 3 दिवस तू उपवास केले. तिनं सांगितलं आपले सासू सासरे सुद्धा उपवासी आहेत, घरी जाऊ, त्यांनी ही असणारी फळे खाल्ल्यानंतर ना पुन्हा आम्ही खाईल, असं सावित्रीने सांगितलं. भाग्ययी दरिद्र सुरता देवी उदय पावे रम पिता. स्वर्गाहून सकल पतिव्रता सावित्री दर्शना पातल्या. आणि मग त्यांचं असणारं भाग्य उदयाला आलं, दरिद्र्य संपलं गेलं आणि भाग्य उजळलं. तशा पद्धतीने ते असणाऱ्या सावित्रीला नमस्कार करायला, तिला वंदन करायला, तिला ओवाळायला स्वर्गामध्ये जे जे पूर्वीच्या पतिव्रता होत्या त्या पतिव्रता लोकांनी सतीचं वाण घेऊन, आरत्या घेऊन, ताट घेऊन त्या वडाच्या झाडाखाली सावित्रीला ओवाळायला सगळ्या स्त्रिया आल्या. कुंभिनीवरील सर्व कामिनी षोडोपचारे पूजा घेऊनी वटवृक्षातळी येऊनी पूजिती सावित्री सत्यवान. म्हणून तेव्हापासून पृथ्वी तलावरती ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे अशा असणाऱ्या स्त्रिया पृथ्वी तलावरच्या सगळ्या वडाच्या झाडाला या दिवशी नमस्कार करतात. त्या असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि सत्यवान सावित्रीची पूजा त्या वडाच्या झाडाखाली करतात, असं महाराज सांगतात. सौभाग्य द्रव्ये अर्पून वटवृक्षास करीती प्रदक्षिण. वट सावित्री ते पासून अद्यापि पूजिती सर्व वनिता. आणि मग आपल्या असणाऱ्या स्त्रिया काय करतात, आपलं सौभाग्य रूपी द्रव्य, ते असणारं द्रव्य त्या वटवृक्षाला अर्पण करतात. सावित्री आणि सत्यवानाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा करण्याचं कारण हे सगळं प्रकार सत्यवानाला जीवदान मिळालं वडाच्या झाडाखाली, म्हणून यम प्रसन्न झाला त्या वडाच्या झाडाखाली, म्हणून त्या वडाच्या झाडाची पूजा
वट सावित्री पौर्णिमा म्हणून तेव्हापासून जग प्रख्यात झाले. जिन पूजिता गर्वे राही ती जन्मोजन्मी विधवा होय. आचरती त्याचे सौभाग्य पाहे सर्वदाही वर्धमान. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगताय, आजच्या दिवशी वट पौर्णिमेच्या दिवशी जी स्त्री वडाच्या झाडाला नमस्कार करणार नाही, सत्यवान सावित्रीची पूजा करणार नाही, ती असणारी स्त्री जन्मोजन्मामध्ये विधवा होणार आहे. प्रत्येक जन्मामध्ये ती विधवा होईल. म्हणून जगातल्या सगळ्या स्त्रिया वटवृक्षाची पूजा करू लागल्या. असो यावरी सावित्री सती व्रतारास धरून हाती जात आपुले स्थला प्रती बोले तो शवी पती ते. असं म्हणले इकडे असणाऱ्या सावित्री सती आपल्या असणाऱ्या नवऱ्याला सत्यवानाला हाताला धरलं आणि रात्रीच्या प्रसंगामध्ये त्या असणाऱ्या रात्रीच्या प्रहारामध्ये हाताला धरून आपल्या आश्रमाकडे सावित्री आणि सत्यवान दोघे जण निघाले. सिंह व्याघ्र सर्पादी येऊनी सावित्रीचे वंदिती चरण माते तुझे घेता दर्शन निष्पाप आम्ही झालो. आणि मग ते असणाऱ्या वनामधले सिंह वाघ साप त्या सावित्रीची पूजा करू लागले, तिच्या पाया पडू लागले आणि तिने सांगितलं, महाराज तुझ्या असणाऱ्या पतिव्रतामुळं आम्ही सुद्धा पावन झालो, तुझं दर्शन झालं. असं ते वनामधले पशु पक्षी हिंस प्राणी सावित्रीला बोलतात. सावित्री म्हणे पती लागुनी तुमचे निज केशी झाडीन चरण हळू चला कंटक पाषाण चरणी रुतती सुकुमार. सावित्रीनं आपल्या पतीला सत्यवानाला बोलायला सुरुवात केली, महाराज हळूहळू चला, वन आहे, वनामध्ये काटे आहेत, काटे रुततील, पायाला खड टोचतील, त्यामुळे हळूहळू आपल्या आश्रमाकडे चला, असं सावित्री सत्यवानाला बोलू लागले. तो इकडे काय झाली सून पुत्र दोघे वृद्धे करीती रोधन त्याचा शोक ऋषी ऐकून दावोनिक समाधान करिता ती. इकडे असणारी दोघी जण ही धुमतसेन आणि त्याची पत्नी करणी संध्याकाळी माघारी येत असतात, पण आज आलीच नाही. मुलगाही आला नाही आणि सूनही आली नाही. काय झालं असावं वनामध्ये म्हणून दुःख करत होते, रडत होते. तिथली असणारी परिसरातील ऋषी मंडळी त्यांचं समाधान करत होते. तो अकस्मात येऊन उभी ठाकली पुत्र सून सावित्री स्पर्शदा नयन उघडे तात्काळ तयाचे. आणि असं दुःख करत असताना, रडत असताना अचानक सत्यवान आणि सावित्री ते असणारे तिथं आश्रमामध्ये आले, त्यांच्या पुढे येऊन उभा राहिले. सावित्रीने आपल्या सासऱ्याला त्या धुमतसेनाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर यमाच्या आशीर्वादानं त्या असणाऱ्या धुमतसेनाला दृष्टी आली, डोळे उघडले, दिसू लागलं. झाला एकची ब्रह्मानंद गगनी पाहती निर्जय वृंद दिव्य सुमने सुगंध वर्षिते तेव्हा उल्हासे. आणि एकच ब्रह्मानंद झाला. त्या असणाऱ्या सत्यवानाला डोळे त्या धुमतसेनाला डोळे आले, त्याला दिसू लागलं. त्यामुळे सगळीकडे जयकार झाला. आकाशामधून पुष्पवृष्टी देवलोक करू लागले. वंदास फळे अर्पुनी तत्वता देती झाला मग समजता तो दळभार वाद्यांस येता मंत्र देखिले धुमसेने. आणि ती वनामधून आणलेली फळं सावित्रीनं आपल्या असणाऱ्या वृद्धाला सासऱ्याच्या हातामध्ये दिली. तेवढ्या वेळामध्ये वाद्य गजरामध्ये त्यांचा जो पूर्वीचा प्रधान होता, तो प्रधान राज्य घेऊन राजगादी घेऊन वाद्याच्या गजरामध्ये येत असताना धुमतसेनानं पाहिलं. वैरी प्रधाने निवटोनी सर्वास चालला घेऊनी रत्नजडीत शिबिकेत निघाला सावित्री देवी बैसली. आणि त्या प्रधानाने सगळे वैरी मारले. आणि सगळे वैरी मारल्यानंतर ना ते राज्य, त्या राज्याचा पूर्वीचा राजा ही धुमतसेन होता. आणि त्या धुमतसेनाला घेऊन जाण्यासाठी तो प्रधान वाद्याच्या गजरामध्ये आला. त्या सावित्रीला त्या असणाऱ्या शिबिकेमध्ये बसवलं, पालखीमध्ये बसवलं आणि वाद्य गजरामध्ये सगळे आपल्या राज्याकडे निघाले. सावित्री देवी बैसविली मागे पुढे दळभा घेऊनी त्रिपुरा समवेत धुमसेन दिव्यवाणी मागे पुढे दळभा घेऊनी स्त्री पुरुष समवेत धुमसेन दिव्यवाणी बैसोनी गद्य गजरे चालती. मग ते असणाऱ्या धुमतसेनाच्या माग पुढे सगळं असणारं सैन्य होता, दळभार होता. आणि त्या धुमतसेनानं आपली पत्नी, मुलगा, सून ह्या सर्वांना सोबतीला घेतलं आणि वाद्य गजराच्या थाटामध्ये धुमतसेना आपल्या नगराकडे निघाला. सत्य
सत्यवानावरी छत्र पित्याने धरिले पवित्र सावित्री शतपुत्र पित्यासही समान झाले. आणि इकडं आल्याबरोबर लगेच धुमतसेनानं आपला असणारी राजगादी त्या सत्यवानाच्या ताब्यामध्ये दिली. म्हणजे त्याला त्या नगरीचा आपल्या नगरीचा राजा सत्यवानाला केलं. त्याच्या डोक्यावरती राजछत्र धरलं गेलं. आणि तिकडे अश्वपतीलाही मुलं झाली होती 100. इकडे सावित्रीलाही शतपुत्र झाले. अशा पद्धतीने सांगू लागले. कोणी कन्येची कीर्ती दर्शन धावला अश्वपती सावित्रीच्या वरे तो द्रौपदी शतपुत्र पावला. असं म्हणली आपल्या मुलीची कीर्ती ऐकली त्या असणाऱ्या अश्वपतीनं. आणि मग मुलीची कीर्ती ऐकल्याबरोबर त्याला आनंद वाटला. आपण देतानाची अवस्था कशी होती आणि आज आपली मुलगी कशी आहे हे पाहिलं, आनंद वाटला. आणि मग अश्वपती राजा आपल्या मुलीच्या भेटीसाठी तो निघाला. पण त्याच सावित्रीच्या वरदानामुळं तिच्या पतिव्रतामुळं त्या असणाऱ्या राजाला 100 मुलं झाली असं सांगतात. लोमश म्हणे धर्माप्रती ऐशी सावित्रीची सत्कीर्ती तेवी हे द्रौपदी सती श्रीरंग भागिनी पतिव्रता. आणि धर्मराजाने विचारलं होतं लोमश ऋषींना, म्हणले आता जे आमची द्रौपदी आहे ह्या द्रौपदी सारखी पतिव्रता याच्या आधी पूर्वी कोण होती का? त्यावेळेस लोमश ऋषींनी हा इतिहास सांगितला. आणि लोमश ऋषींनी सांगितलं धर्मा जशी तुझी द्रौपदी आहे त्याच पद्धतीने पतिव्रता ही सावित्री पूर्वी होऊन गेली. आणि त्याच पद्धतीची पतिव्रता ही द्रौपदी आहे. आणि भगवान श्रीकृष्णाची ती बहीण आहे असं लोमश ऋषींनी सांगितलं. सावित्र सत्यवानाचे परी तुम्ही स्वराज्य पावला जडकरी हे चरित्र एकदा नरनारी दुर्गायुषी होतील. आणि मग लोमश ऋषींनी सांगितलं, ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगताय सावित्री सत्यवानाला जसं त्यांचं गेलेलं राज्य मिळालं त्याच पद्धतीने तुम्हालाही तुमचं जे काय गेलेलं राज्य आहे तेही तुम्हाला प्राप्त होईल. कारण पांडव वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना ही कथा चालू होत्या. म्हणून लोमश ऋषींनी सांगितलं धर्मा जसं सत्यवानाला सावित्रीला गेलेलं राज्य मिळालं तसं तुम्हालाही गेलेलं राज्य मिळेल असं ऋषींनी सांगितलं. स्त्रियास सौभाग्यपूर्ण पुरुषास ऐश्वर्य कल्याण महारोग होय हरण गंडांतर पूर्ण निरसे पै. असं म्हणले ही कथा ऐकल्यानंतर ना स्त्रियांना सौभाग्य होईल आणि पुरुषांना ऐश्वर्य प्राप्त होईल, पुरुषांना कल्याण मिळेल, मोठ्या असणाऱ्या महारोगाचं हरण होईल, गंडांतर अचानक येणारा मृत्यू सगळा टळेल. अशा प्रकारची परम पवित्र कथा आज वट पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आज आपण ही कथा इथं ऐकली गेली. ऐकणारा सांगणारा वाचणारा सगळा स्त्रियांना सौभाग्य होईल, पुरुषांचं कल्याण होईल अशा प्रकारचं वरदान या कथेला भगवंताचं आहे. पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ